नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आहे होळी, तर होळीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, आज आपल्या गावामध्ये सर्वत्र शिमग्याचा सण चालू आहे आणि आपण आता जातोय आमच्या गावातल्या भायजवाडी या वाडीमध्ये आणि तिकडे त्या वाडीचा आज शिमगा आहे। तर आम्ही आता आमच्या घरातले सर्वजण निघालो आहे। आपला बबल्या पण आलाय मुंबईतून, इकडे आहे आम्ही मनेदा आपला पुढे आहे आणि मनेदा थांबलाय मोठा भाव आपला मोठा भाऊ सगळे आणि आपला सोबत दीपू आहे। बाकीची पोरं सगळी गेली। तर आता आपण ट्रकने जाणार आहोत, बघूया आता काय नेमकी कुठली गाडी आहे ती। जीप आहे काय? तर जीपनीच जायचं आपल्याला, कारण बरंच वरती डोंगरामध्ये येते त्यामुळे चालायला भरपूर दम लागतो, त्यामुळे ठरवलं की गाडीने जाऊया। तर आता पुढे भेटूया, तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावरती कसा शिमगा साजरा होतो तो। तर बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। तर चला पुढे भेटूया आता। तर मंडळी, आता मी सर्वजण मिळून चाललो आहोत शिमग्याला वाघजाईच्या। तर मंडळी, मंदिर भरपूर वरती आहे, ती मोठं 2 किलोमीटर आहे वरती आणि रस्ता पण डेंजर आहे, त्यामुळे आता आम्हाला जायला जवळजवळ 20 मिनिटं लागतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। मला पुढे गेल्यावर दाखवतो कसं काय असतं ते नियोजन। मित्रांनो, आता आपण पोहोचलोय वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये भायजेवाडीमध्ये आणि आता आपण पाया पडून नंतर शिमगा या ठिकाणी जाणार आहोत। शिमगा या नदीच्या पलीकडे आहे, तर आपण पहिल्या देवाचं दर्शन घेऊया, नंतर मग आपण शिमगा या ठिकाणी जाऊया। तर मंडळी, आता तुम्हाला दिसत आहे तर आपल्या वाघजाई देवीच्या मंदिराच्या बाजूची छोटी छोटी जी मंदिर आहेत ते इथल्याच ग्रामदेवतांची मंदिर आहेत। तर त्यांचं काम देखील सुंदर पद्धतीने केलं आहे आणि एका मंदिराचं काम तर आता याच मला वाटतं गेल्या महिन्याचं वाटतं झालेलं आहे, मला वाटतं 2-3 महिने झाले असं वाटतंय। हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ना, याचं काम आता झालेलं आहे आणि त्याचा जीर्णोद्धार पण आता झाला होता। तर ठीक आहे, आता आपण जाऊया शिमगा या ठिकाणी। तर हे जे मंदिर आहे ना, त्या खाली एक नदी आहे आणि त्या नदीच्या पलीकडे शिमगा असतो, तर आपण तिकडे जाऊया। तर मंडळी, ही जी खाली नदी आहे त्या साईडला देखील एक मंदिर आहे आणि सुंदर बांधकाम केलेलं आहे पहिल्या लोकांनी आणि ते मंदिर आज सुद्धा तसेच आहे। तर ही जी तुम्हाला साईडला नदी दिसेल ना थोड्या वेळात, तर या नदीचं पाणी आपल्याला प्यायला जातं आणि हे पाणी आपल्याला 12 महिने अवेलेबल असतं। फक्त पाणी न्यायची फक्त सोय पाहिजे। पाणी हे 12 महिने एकदम स्वच्छ असतं आणि थंडगार असतं, तुम्ही कधी पण या। आणि आता याच्या पुढे आपल्याला शिमगा बघायला मिळेल आणि हा पुढे आपल्याला डोंगर तर चढून जायचं आहे 5-10 मिनिटं। तर आता आपण चढून जाऊया आणि तुम्हाला पुढे दिसेल की त्यांची पुढे सहान आहे आणि त्या सहानेवर शिमगा चालू असेल आता। तर मला वाटतं अजून एक रणबिन काय आलेलं नाही आहे, रण आपल्याला बघायला मिळतील आपल्याला गेल्यावरती। तर टोटल 3 रण येतात, तर आपण त्या बघूया 3 रणामध्ये पार्टिसिपेट करूया आपण। तर ती रण कशी येतात ना, तर ते पण आपण दाखवायचा प्रयत्न करू। मंडळी, चालून चालून खूप दम लागलाय आणि वरून त्यात परत ऊन आहे, तर भरपूर थकायला झालंय, पण शिमगा असल्यामुळे जोश तेवढा त्या अंगामध्ये। तर त्याच ओढीने आपण वरती आपण दरवर्षी शिमगा येत असतो वाघजाई देवीच्या आणि त्यानंतर 2 दिवसांनी लगेच आपला नवसाई देवीचा शिमगा असतो आपल्या खाली तांबडवाडीमध्ये, नाहपूर गावामध्ये। तर
तिकडे पण आपण जाणार आहोत. मंडळी तुम्हाला बघायला भेटेल की चांगलं नियोजन केलं आहे आपल्या वाघजाई देवीच्या साणीवरती. तर थोड्याच वेळात आता पालखी उठणार आहे. आता सध्या पालखी बसून आहे, मला वाटतं आता उठली पालखी आणि आता पालखी रण आणल्याच आहे खाली. तर ते रण कसं आहे आपण बघूया आणि जे शेवटचं रण येईल ना त्यासोबत आपण खाली जाऊया. तर ती पालखी वाटून नदीतून वगैरे नेतात, तर आपण ते बघूया कसं काय करतात ते. मित्रांनो, यावर्षी काही जास्त दुकान दिसत नाही तसे खावीची वगैरे काय थंडा बिंडाची असे, पण दरवर्षी तुम्ही बघाल ना बऱ्यापैकी दुकानं असतात. तर यावर्षी फक्त मला वाटतं कलिंगडाची दुकानं आणि प्रसादाची दुकानं फक्त दिसण्यात येत आहेत. बाकी काही जास्त दुकानं दिसत येत नाही, कारण आजच्या दिवशी मला वाटतं 3 ठिकाणी शिमगे आहेत, त्यामुळे दुकानदारांना देखील इकडे तिकडे जाणं शक्य होत नाही. तर ज्यांना ते जवळ पडतं ना तिकडे जातात. आणि हे कसं वाघजाईचा शिमगा आहे ना हा वरती एकदम डोंगरात आहे, त्यामुळे त्यांना रस्ता पण याला डेंजर आहे ना, त्यामुळे इकडे कोण सहजा गाडी घालायला म्हणत नाही. त्यामुळे तर मला वाटतं सगळे खाली थांबलेले आहेत, कारण वाघजाईचा शिमगा देखील आजच आहे, त्याच्यामुळे वाटतं खाली थांबले सगळे आज दुकानदार. फक्त एक बाकी नेमकेच दुकानामध्ये आलेले आहेत. मंडळी, आता तुम्हाला दिसेल की आता वाघजाई देवीचं आपल्या पहिलं रण आलेलं आहे आणि अजून 2 रण यायची बाकी आहे. तर ते तुम्ही पहिलं रण आहे ते एकदम बघा व्यवस्थित, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपले असेच कोकणातले व्हिडिओ आपण आणणार आहोत. तर त्यामुळे नक्कीच आपल्याशी कनेक्ट राहा. पालखी आता नदीमधून चाललेली आहे. मी पण पहिल्यांदाच बघतो हे दृश्य, कारण मी असं कधी पहिल्यांदा पालखीवर खाली आलो नव्हतो रण नेण्यासाठी. तर मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यासाठी खाली आलो.
तर मला हे पहिल्यांदाच दिसलं की आता पालखी नदीतून देखील नेतात आणि त्यासोबत गावकरीसुद्धा अवेलेबल आहेत आपले सगळे. आणि त्यानंतर त्या नदीला पूर्ण राऊंड मारून पालखी परत साणीवर जाते आणि मग सोबत जांभळीचे किंवा ओळीचे टाळे वगैरे सोबत घेऊन गावकरी नाचत असतात. तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. पहिल्यांदाच नेतात की काय अशी पण इकडून केली. आपल्या वाघरे देवीचं शेवटचं म्हणजे तिसरं रण आलेलं आहे. आणि आता यावर्षी लग्न झालेले नवरा नवरीचे आहेत ते आपल्या होमाच्या भोवती आणि पालखीच्या भोवती पाठवून धावतात आणि आपल्या देवीचे दर्शन घेतात. आणि या प्रकारे आपला हा शिमगा साजरा होत असतो. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ परत एकदा पहा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कोकणच्या शिमग्याची मजा नक्कीच आमच्यापर्यंत कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, आतासाठी बाय.